मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे विचार. त्यामध्ये स्वामी आई काय स्पष्ट करून देतात हे तुम्ही नक्कीच ऐका. मोठ्या सणावारांचे दिवस जसजसे जवळ येतात तसे आपली लगबग सुरू होती. ती साफसफाईसाठी रोज सफाई होत असली तरी सणावारांनिमित्त घराचे कानेकोपरे लख्ख करण्यावर भर दिला जातो. अशा वेळी कधीतरी उपयोगी पडतील म्हणून आवरून ठेवलेल्या सांभाळून ठेवलेल्या अनेक गोष्टी हाताशी येतात. मग त्यांना पुन्हा पुन्हा बघितले जाते. अनेक वर्षांपासून त्या वस्तूंचा एकदाही उपयोग झाला नसतो. गरजेच्या वेळी त्या जपून ठेवलेल्या वस्तूंची आठवण सुद्धा आपल्याला होत नाही. तरीही त्यांना टाकून देणे आपण टाळतो आणि पुन्हा जपून ठेवतो. असा संग्रही छंद अनेकांना असतो. गोष्टी जपून ठेवण्याच्या नादात नाहक कचरा साचतोय. याकडे खरोखरच उपयोगी ठरणाऱ्या वस्तू असतील तर साठवायला हरकत नाही, पण कचराच ठेवून फेकल्या जाणाऱ्या गोष्टींची साठवणूक कशाला हवी? अशाने वाढलेला पसारा आवरायचा ताप आपल्यालाच होणार ना. मनाचेही असेच असते. एवढंच ते मन कशानेही दुखणारे, सतत चिंता करणारं किती आणि काय या मनात आपण साठवून ठेवत असतो. काही सुखद, काही दुःखद, काही फुलवणाऱ्या तर काही सलणाऱ्या आठवणी मनाच्या काही दुःखद वेगवेगळ्या कप्प्यांमधून जपून ठेवलेल्या असतात. काही आठवणी इच्छा नसतानाही मनात घर करून राहतात. कोणावर जीवापाड केलेलं प्रेम, लावलेला जीव, ठेवलेला विश्वास यांच्या अनेक सुंदर सुखद क्षणांच्या आठवणी मनात ठेवण्याऐवजी त्याच ठिकाणी झालेला विश्वासघात, कुणी केलेली फसवणूक, घेतलेला गैरफायदा अशी त्रासदायक जळमटच मनात अधिक लोंबत राहतात. त्याचं जाळं अधिक घट्ट विणलं गेलं तर मनातील आठवणींची विद्रुपता वाढू लागते. सतत नकारात्मक विचार, अविश्वास, मनाला पंगू बनवणाऱ्या भावना आपले पाय घट्ट रोवून मनाची सुंदरता, शांतता बिघडू शकते. नको त्या गोष्टींचा आपण विचार का करावा? नको त्या गोष्टींच्या आठवणी आपण विनाकारण गोंजारूत बसत असतो. अशा ओव्हरफ्लो झालेल्या मनात मग चांगल्या गोष्टींसाठीही जागा उरत नाही. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही. म्हणूनच वरचेवर मनातील विचारांचीही साफसफाई करणे गरजेचं आहे. सगळं साठवून ठेवून कसं चालेल? सोडून देणं शिकावं, जेणेकरून जागा रिक्त होईल. काही मनाजोगं साठवून ठेवण्यासाठी स्वच्छ देहे स्वच्छ चित्त, स्वच्छ चित्ते स्वच्छ ज्ञानम, स्वच्छ ज्ञानात स्वच्छ जीवनम, स्वच्छ जीवने सुखम. नकोसे विचार, नकोशा भावना का बरं कवटाळून बसावं? ध्यानधारणा, दुर्लक्षणे आणि माफ करत जाणे या मनाच्या झाडूचा वापर करत मनाचीही सफाई करत राहावी. अधूनमधून वेळ काढावा यासाठी. मनाचे काणे कोपरे हे रिक्त राहावे, घासून पुसून त्यांनाही लख्ख करावे. बघा कशी प्रसन्नता येईल आपल्या विचारांमध्ये सुद्धा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो.